जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। अमळनेर आणि चोपडा तालुक्यातून वाहणारी जी तापी नदी आहे तिकडून दररोज बेकायदेशीरपणे अक्षरशः शेकडो ब्रास वाळू जी आहे ती 200 ते 300 डंपरनं उपसा केली जाते। त्याची दृश्य आपण बघू शकतोय। यामध्ये गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असं सांगितलं तर जात आहे, पण कारवाई अजूनही होताना दिसत नाहीये आणि म्हणूनच वाळू माफियांना थांबवण्याची जबाबदारी ही केंद्रीय पर्यावरण विभागाने घ्यावी अशी मागणी जिल्ह्यातून होते। मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाळू उपशामुळे विहिरी आणि बोअरवेलची पाण्याची पातळी सुद्धा खालावलेली आहे। शेतकऱ्याला पिण्याचं पाणी, शेतीला पाणी आणि गुराढोरांना पाणी सुद्धा मिळणार नाही अशी परिस्थिती वाळू उपशामुळे आलेली आहे। तरी वाळू उपशाचं काम शासनाने त्वरित थांबवलं तरच शेतकऱ्याचा या आत्महत्या वगैरे हे कमी होतील। याचा आर्थिक फायदा काय, तोटा काय याचा आम्हाला माहित नाही। हजारो किलोमीटरहून येणारे पक्षी आले नाहीत, नदीमध्ये पाणी नाही, पाणी राहू शकत नाही। याचं कारण नदीमध्ये आता वाळू राहिलेलं नाहीये। त्याला नेमून दिलेल्या स्थळावरून त्यांनी वाळूचं उत्खनन करायचं आहे। किती खोलीपर्यंत त्यांनी उत्खनन करायचे याची देखील मर्यादा आदेशामध्ये ठरवून देण्यात आलेली आहे आणि वाहतुकीच्या वाहनाच्या बरोबर जो ओरिजिनल पास आहे, ज्याला बार कोडिंग दिलेला आहे, तो पास त्यांनी ठेवायचा आहे। क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करायची नाही।